नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट येत होते की सर MPW पदासाठी जर वॅकन्सी निघाली तर नक्कीच त्याचे व्हिडिओ टाका म्हणून. तर पहा, MPW पदाची ही जाहिरात नवीन आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आहे, म्हणजेच कंत्राटी आहे. लक्षात असू द्या, परमनंट वॅकन्सी येईल तेव्हा येईल. सध्या कंत्राटीच्या वॅकन्सी येत आहेत. तर जर तुम्ही जॉब वगैरे करत नसताल, जॉबच्या शोधात असताल, तर हे तुम्हाला संधी खूप चांगली असणार आहे. या संधीचं तुम्ही सोनं नक्कीच करा. तर पहा, या ठिकाणी 29 तारखेची ही जाहिरात आलेली आहे. 29/12/2025. आज 30 तारीख आहे, म्हणजेच कालची ही जाहिरात असणार आहे. तर पहा, तर व्हिडिओ स्टार्ट करू. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ संदर्भामध्ये, या भरती संदर्भामध्ये मोस्ट ऑफ द माहिती संपूर्ण भेटून जाईल. जवळपास 90% माहिती तुम्हाला भेटून जाईल. उर्वरित तुम्ही जर अडचण आली असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता. PDF पाहिजे असेल तर PDF आपला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. हा PDFची लिंक जी आहे व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. टेलिग्रामवर जाऊन तुम्ही हा PDF घेऊ शकता. तर चला स्टार्ट करूया. पहा, या ठिकाणी नवीन जे आहे, या ठिकाणी MPW पदाची जाहिरात या ठिकाणी निघालेली आहे. पहा, या ठिकाणी अनुक्रमांक दिसत असेल तुम्हाला एक, ज्यामध्ये तुम्हाला पुरुष MPW पदाची जाहिरातचे खूप चांगले पद आहेत. जवळपास 39 पदं या ठिकाणी आलेले आहेत. तर पहा, हे कंत्राटी पद असणार आहे. तर निव्वळ परमनंट काही दिवसामध्ये येणारच आहे. तर जवळपास त्याचा DHSचा जो आहे आराखडा फायनल झाल्यानंतर ते येऊन जातील. तर पहा, या ठिकाणी यामध्ये कोण अर्ज करू शकतं, तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 12वी सायन्स ज्यांचं झालेलं आहे ते व्यक्ती, किंवा मग पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स जो असतो तो असेल, किंवा मग सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असेल. तर या दोन्ही गोष्टीपैकी कोणताही एक कोर्स असेल तर चालेल, किंवा ठीक आहे, पॅरामेडिकल किंवा मग त्याचं जे आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स हा असणं गरजेचं आहे. पण लक्षात असू द्या, आर्टवाला चालत नाही, फक्त सायन्सवाला विद्यार्थी पाहिजे, जे की 12वी सायन्सचा. त्यानंतर त्यांना 43 वर्षापर्यंत अर्ज करता येतील. त्यानंतर NHM कर्मचारी जर असेल, म्हणजे तुम्ही NHM मध्ये ऑलरेडी कुठेतरी काम केलेलं असेल, तर तुम्हाला 5 वर्षाची त्या ठिकाणी सूट नक्कीच दिली जाणार आहे. 18,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. त्यामध्ये शासकीय, निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य त्या व्यक्तीला देण्यात येणार आहेत. पदं खूप जास्त पदं आहेत, जवळपास 39 पदं आहेत, ज्यामध्ये खुल्याला 8 पदं आहेत. बाकीचे पदं तुम्ही कास्टनुसार पाहून घेऊ शकता. तुमचे जर कास्टमध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला अर्ज करायला काही हरकत नाही आहे. पहा, या ठिकाणी जिल्ह्यामधल्या जे कोणी असतील कॅन्डिडेट 12वी सायन्स वगैरे किंवा मग पॅरामेडिकल वगैरे झालं असेल तर त्यांच्यासाठी नक्कीच भरायला ही काही हरकत नाही आहे, तुम्ही हे भरू शकता. तर पहा, या ठिकाणी सविस्तर पुढची माहिती पाहून घेऊ. यामध्ये काय असेल तर BMS साठी पण आहे, MBBS, आणि यामध्ये पण एक सुटलेली आहे. जवळपास 20 पदं आहेत. BMS MCI रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, ज्यांना जे की 25+15 या ठिकाणी PVI भेटणार आहे. हे असेल BMS वाल्यांसाठी. आणि MBBS साठी डायरेक्ट ठोक मानधन आहे 60,000. आता 15 म्हणजे काय, हे जे +15 केलेलं आहे हे ज्यांना माहीत नाही असेल त्यांच्यासाठी 15,000 हे जे येत आहेत, 25,000 बेसिक सॅलरी आहे त्यांची, आणि 15,000 म्हणजे कामावर आधारित मोबदला. म्हणजे तुम्ही काम कसं केलं तुमच्या उपकेंद्रावर, तशा प्रकारे तुमचे 15,000 हे तुम्हाला दिले जातात. ठीक आहे, मोस्टली 10-12 तर पकडून चला, तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळून जातील. त्यानंतर पहा, या ठिकाणी पुढे काय सांगितलेलं आहे, यामध्ये कंत्राटी असल्यामुळं भरतीमध्ये बदल वगैरे होऊ शकतो, जे की पूर्ण राईट्स जे आहेत भरतीचे जे कोणी अधिकारी आहेत, CO वगैरे त्यांच्याकडेच असतील. कमी जागा, जास्त जागा, तारीख वाढेल, कमी होईल, सर्व या गोष्टी यामध्ये त्यांच्याकडे राईट्स रिझर्व आहेत. त्यानंतर पहा, 11 महिने 29 दिवसाचाच तुम्हाला हा ऑर्डर दिलं जाणार आहे, कारण कंत्राटी आहे. नंतर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला बॉन्ड एक्सटेंड केला जाईल, आणि काही दिवसानंतर तुम्हाला जे आहे काम जर चांगलं असेल तर 1-2 दिवस रेस्ट देऊन तुम्हाला परत कामावर बोलवलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी जे तुम्हाला फीस असणार आहे, ही फीस या ठिकाणी तुम्हाला ₹100 आणि ₹150 ही तुमची फीस असणार आहे, जी की ₹100 जे आहे हे कास्टवाल्यांसाठी आहे, आणि ₹150 जे आहे हे ओपनवाल्यांसाठी आहे. जे फीस आहे तुम्हाला भरायची आहे, ती फीस तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी हे ॲड्रेस दिलेला आहे, या ॲड्रेसवर तुम्हाला फीस भरावी लागेल. ही पूर्ण माहिती दिलेली, फीस भरण्याचे अकाउंट नेम दिलेले आहे, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड सोसायटी फॉर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर प्रोग्राम सातारा, बँक नेम दिलेला आहे बँक ऑफ महाराष्ट्र, अकाउंट नंबर दिलेला आहे, आणि IFSC कोड आहे, आणि ब्रांच कोड जे आहे छत्रपती शिवाजी सर्कल, पवई नाका, सातारा. व्यवस्थितच माहिती भरून तुम्हाला हे अपलोड करायचं आहे. लक्षात असू द्या, डाटा व्यवस्थित अपलोड करा, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. ऑनलाईन तुम्हाला सर्व हे भरायचं आहे, पेमेंट वगैरे जी काय प्रोसेस आहे बँकिंग थ्रू वगैरे
तुम्हाला करावी लागेल. 100 आणि ₹150 या ठिकाणी तुमची फीस असणार आहे. त्यानंतर जर काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तपासणी करू शकता. jhpsatara.government.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. फॉर्म हा पूर्णपणे तुम्हाला ऑफलाईन जाऊन सबमिट करायचा आहे, जे की ZP सातारामध्ये. तारीख जे असणार आहे, तारीख पहा या ठिकाणी 29/12/2025 पासून 16/1/2026 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता, संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत. पण लक्षात असू द्या, सुट्टीचा दिवस वगळून तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल. ते व्यवस्थित पाहूनच तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, यामध्ये महत्त्वाचं जर काही पाहायचं गेलं तर यामध्ये पहा काय सांगितलेलं आहे. स्किल टेस्ट वगैरे जे काय आहे तुमच्या पदानुसार तुमची त्या ठिकाणी इंटरव्ह्यू वगैरे होईल आणि टेस्ट वगैरे जी काही मुलाखत असेल ते तुमच्या पदानुसार तुमची घेतली जाणार आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी 2 पद असल्यामुळं MBBS BMS वगैरे त्यांच्या भरती प्रक्रियेनुसार तुम्हाला त्या ठिकाणी त्यांची निवड केली जाणार आहे. MPWचं मुलाखत वगैरे डॉक्युमेंट्स तुम्हाला हे लागणार आहेत. पहा या ठिकाणी डॉक्युमेंटची यादी त्यांनी दिलेली आहे. अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुमचे तयार ठेवा, ज्यामध्ये शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र आहेत, राखीव उमेदवारांचे जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा जन्म दाखलेचा दाखला, त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, प्रमाणित केलेले शासकीय निमशासकीय अनुभवाचं प्रमाणपत्र. पहा या ठिकाणी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट गरजेचं आहे जर असेल तुमच्याकडे, जेणेकरून तुम्हाला लागण्याचे चान्सेस यामुळे जास्त होतात. त्यानंतर नावात बदल वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्हाला गॅझेट वगैरे असणं गरजेचं आहे, जे काही तुमचं बदल झालेला असेल, आणि रिन्युअल गरजेचं आहे जर तुमचं असेल, किंवा रजिस्ट्रेशन जर असेल तर ते खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं जाणार नाही. जर रिन्युअल झालेलं नसेल, जर एक्सपायर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बाद करण्यात येईल. हे अशा प्रकारचा अर्जाचा नमुना आहे, ज्यामध्ये तुम्हाला पदाचं नाव लिहायचं आहे MPW, त्यानंतर तुमची सर्व माहिती भरायची, आडनाव, स्वतःचं नाव, वडिलाचं नाव, आईचं नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे थोडं व्यवस्थित लिहा, कारण ऑफलाईन भरती आहे. मोस्टली या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात. त्यानंतर तुमचं कामाचा अनुभव जे काय आहे ते अनुभव तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर मग पहा या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं शिक्षण झालेलं आहे, शिक्षण पण तुम्हाला व्यवस्थित अपलोड करावं लागेल. आणि यामध्ये एक महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे, जे की लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, जे की तुम्हाला हे भरून द्यावं लागेल. याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला हे पत्र काय असते, म्हणजे फक्त एका कुटुंबामध्ये जे आहेत 2च पाल्य असले पाहिजे, 2 लेकरं असले पाहिजे, जेणेकरून हे तुम्हाला या नियमामध्ये बसलं जातं. 2005चा हा नियम आहे, ज्यामध्ये एका परिवारामध्ये 2 मुलं असणं गरजेचं. जास्त असेल तर तुम्ही त्या ठिकाणी भरतीसाठी एलिजिबल नाही आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला ऑलरेडी तारीख पण सांगितलेली आहे. परत जर शॉर्टमध्ये सांगायचं गेलं तर पहा या ठिकाणी 100-150 रुपये अशा प्रकारची फीस आहे. 100 जे आहे हे कास्टवाल्यांसाठी असणार आहे आणि 150 रुपये हे ओपनवाल्यांसाठी असणार आहे. फॉर्म हे तुम्हाला ऑफलाईन जाऊन भरायचा आहे. तुम्हाला ZP सातारा या ठिकाणी 16/1 पर्यंत तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे. MPWसाठी भरण्यासाठी तुम्हाला हे जे आहे तुमचं अगोदर शिक्षणचं जे आहे महत्त्वाचं पाहून घ्या. तुमचं या ठिकाणी जर झालं असेल, हे जे कंप्लीट झालं असेल, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स, हे जर 2 झाले असतील, दोन्हीपैकी एक कोणतेही असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. खूप चांगली संधी आहे. जे कोणी या फील्डमध्ये एज्युकेटेड आहे किंवा मग त्यांचं एज्युकेशन ग्रॅज्युएशन जे काही झालेलं आहे ते तुम्ही अर्ज करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.